मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लाडकी बहीण योजनेचा नक्की प्रभाव महाराष्ट्राच्या जनतेवर काय पडलाय याची अजून क्लॅरिटी मिळणं बाकी आहे। आतापर्यंत सरकारला असं वाटतंय की आपण लोकसभा निवडणुकीमध्ये जी अँटी इन्कम्बन्सी फेस झाली त्याला उत्तर म्हणून लाडकी बहीण योजना एका पद्धतीने आणली गेली आणि ती लाडकी बहीण योजना आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जणू काही मोठं क्रांतीच घडलेली आहे आणि त्याच्यामुळे आता सगळं गोष्ट महायुतीकडे वळायला सुरुवात होईल। कारण या योजनेने आधी मध्य प्रदेशमध्ये अपेक्षित निकाल दिले, छत्तीसगडमध्ये सरकार नसताना सुद्धा ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये फॉर्म भरून घेतलं किंवा इतर गोष्टी केल्या त्याचा फायदा कुठेतरी भारतीय जनता पार्टीला झाला असंही म्हटलं जात आहे। तर लाडकी बहीण योजनाच पळशीकर सर ही ज्याला हिंदीमध्ये म्हणतात नैया पार करा देगी त्या पद्धतीने महायुतीची जी काही त्यांची नाव आहे ती दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवू शकेल अशा पद्धतीचा एक त्यांना साधारण कॉन्फिडन्स दिसतोय। अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये बघायला मिळत आहेत, एकनाथ शिंदे हातभर राख्या बांधून सगळीकडे जात आहेत, त्याच्यामध्ये प्रोजेक्ट केलं जात आहे। त्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गुलाबी जॅकेट घालून फॉर्म भरलेला मी बघितला। हे सगळं जे आहे तीन तीन भाऊ लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात पैसे देत आहेत, हे जे एक गोष्ट त्याच्यामध्ये देते ह्याचा इम्पॅक्ट हा थेट मतांमध्ये होतोच का आणि होईलच का? कारण लाभार्थी हा फॅक्टर आपण लोकसभेमध्ये सुद्धा बघितलेला होता, पण फक्त लाडकी बहीण हा इमिजिएट फॅक्टर असल्यामुळे त्याचा इमिजिएट आपल्याला फायदा बघायला महायुतीच्या बाजूने बघायला मिळू शकेलच अशी गॅरंटी घेता येऊ शकेल का? माहित नाही मला। खरं तुम्ही म्हणताय ती गुलाबी क्रांती जी आहे ना त्यातला गुलाबी रंग जो आहे तो काही भारतीय संस्कृतीत बायकांशी संबंधित नाहीये, ते कुठून तरी बाहेरून आणलेलं आहे। पण तो गमतीचा भाग सोडून देऊ आपण। मुद्दा असा आहे की त्या प्रमाणामध्ये बायकांची मतं मिळतील का हा खरा मुद्दा आहे। करेक्ट। जाहिरात खूप होतीये, अनेक स्त्रियांना अनेक कुटुंबांना याचा फायदा मिळालेला आहे असं सांगितलंही जात आहे, म्हणतायत आणि खरंही असेल ते। पण तरी सुद्धा तेवढ्यामुळे खरंच मतदानात फरक होईल का आणि बायकांच्या मतदानामध्ये होणारा फरक त्यांच्या कुटुंबांच्या मतदानामध्ये सुद्धा प्रतिबिंबित होईल का, हे दोन फार कळीचे मुद्दे आहेत। जर स्त्रियांची मतं वाढली नाहीत किंवा वाढली तरी युतीला गेली नाहीत किंवा त्यांच्या कुटुंबाची मतं युतीला गेली नाहीत तर मला असं वाटतं की हा जो फायदा होईल तो फार नॉमिनल किंवा नाममात्र असेल। आता हे खरं आहे की युतीचा आणि आघाडीचा जो मतांचा फरक आहे तो सुद्धा नाममात्रच होता लोकसभेत आणि त्यामुळे महायुतीचा सगळा भर हा अशा प्रकारच्या काही योजनांवरती आणि खास करून आता महाराष्ट्राच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेवरती आहे। मला असं वाटतं की ही जी नक्कल केली जाते की मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण यशस्वी झाली म्हणून ती इथे होईल, असं इतकं सरळसोट गणित प्रत्येक राज्यात जर असतं तर राज्य पातळीवरचं राजकारण वेगळं राहिलंच नसतं। आणि त्यामुळे मला असं दिसतंय आणि आता एका सर्वेक्षणात ज्याच्याशी माझा संबंध होता त्या सर्वेक्षणातही असं दिसलं की एकूण लाभार्थी जे आहेत वेगवेगळ्या योजनांचे त्यांचा मोठा कल महायुतीकडे आहे असं काही नाहीये। लाडकी बहीण मध्ये मात्र ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचा थोडा जास्त कल युतीकडे होता। जे पळशीकर सर ज्याचा उल्लेख करतायत तो CSDS सर्वे आत्ताच 2 आठवड्यापूर्वी आलेला होता आणि 5 ऑक्टोबर पर्यंत 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत CSDS लोकनीती आणि MIT कॉलेज ऑफ पॉलिटिक्स यांनी मिळून तो सर्वे केलेला होता आणि त्याच्यावरती मुंबई तक वरती तुम्ही संजय कुमार यांची घेतलेली मुलाखत सुद्धा तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोहा आम्ही केलेला होता। पण पळशीकर सर मला एक त्याच्यामध्ये विचारायचं आहे की तुम्ही म्हणताय की थोडा कल हा लाडकी बहीणचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये दिसला असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणताय, तुमच्या सर्वेमध्ये दिसला, पण त्याचा अर्थ काय काढायचा? थोडा कल याचा अर्थ काय? की कारण आपण कोणालाही विचारलं की फायदा झाला कसं वाटलं तर कोणी हेच म्हणणार की बरं वाटलं म्हणून, पण ती मतांमधलं कन्व्हर्जनच आहे का ते, किंवा ते ओरिजिनली दुसऱ्यांचे मतदार होते पण आता लाडकी बहीण झाल्यामुळे ते महायुतीचे मतदार झालेत असा आपण त्याचा अर्थ काढायचा का? नाही, तुम्ही आता दुसरा जो मुद्दा मांडताय तो फार महत्वाचा आहे की ती माहिती आपल्याकडे नाहीये। म्हणजे ज्यांनी आता युतीच्या बाजूने कल दाखवला ते युतीकडे वळले आहेत असं म्हणायला आपल्याजवळ काही आधार नाहीये, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि दुसरं तुम्हीच सांगितलं त्याप्रमाणे ही आज रोजी जर विचार केला तर 3 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे की ज्या वेळेला लोकांनी म्हणजे मतदारांनी ही उत्तरं दिलेली आहेत। त्या 3 आठवड्यांमध्ये
प्रचार होतो, उमेदवार बदलतात, बायकांबद्दल अर्वाच्य बोललं जातं आणि त्याबद्दल जे काही समाजामध्ये प्रतिसाद उमटतात त्यातून शेवटी लोकांची मतं ठरणार असतात. त्यामुळे केवळ 1500 रुपये दिले म्हणजे मतं मिळाली इतकं सोपं गणित नसतं, हे मला वाटतं आपल्याला आणि आपल्या श्रोत्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे राजदीप सर, ही काही योजना फक्त महाराष्ट्रामध्ये एकटी नाहीये. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने योजना आणलीच होती, झारखंडमध्येही अशा पद्धतीची योजना आहेत, कर्नाटकमध्ये अशाच पद्धतीची योजना आणली होती, तेलंगणामध्ये अशाच पद्धतीची योजना आणली होती, आंध्र प्रदेशमध्ये अशाच पद्धतीची योजना आणली होती. आणि ही बरीचशी राज्य अशी आहेत की जी आर्थिकदृष्ट्या सबळ राज्य मानली जातात. तरी सुद्धा पूर्ण देशामध्ये आपण बघितलं तर 8 ते 10 राज्य अशी आहेत की जिथे अशा पद्धतीच्या योजना आणल्या गेलेल्या आहेत. ज्या पद्धतीने दुष्काळामध्ये एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम किंवा ज्याला मनरेगा असं म्हणतात अशी आणली जाते की ज्याच्यातनं लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा पद्धतीची ती स्कीम असते ज्याच्यातनं त्यांना दर महिन्याला विशिष्ट उत्पन्न मिळू शकेल. त्याच पद्धतीने जिथे मतांचा दुष्काळ आहे तिथे महिलांच्या संबंधात आणलेल्या अशा पद्धतीच्या स्कीम्स, या वोट गॅरंटी स्कीम्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो का? इतर राज्यांमधला अनुभव काय याच्याबद्दल होता आणि हाच फॅक्टर महाराष्ट्रामध्ये किती महत्वाचा ठरेल? मग साहिल, मला वाटतं हा या इलेक्शनचा एक प्रमाणे खरं एक्स फॅक्टर जो आहे तो कुठे ना कुठे लाडकी बहीण नक्की आहे. कारण की मध्य प्रदेशमध्ये नक्की शिवराज सिंग चौहान आणि मध्य प्रदेशच्या सरकारला फायदा झाला. तुम्ही बंगालचा उल्लेख केला नाही, तिथे लक्ष्मी भंडार जी स्कीम आहे त्याचा फायदा ममता बॅनर्जीला झालाय. आपण असंही म्हणू शकतो की सिद्धरामय्याला ह्या गॅरंटीचा फायदा, महिलांना तुम्ही फ्रीचे बस राईड देताय, बसवर त्यांना जाऊ शकतात, फ्री तिकीट द्यायची गरज नसते, तिचा फायदा नक्की झाला. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींनी प्रयत्न केला पण त्यांना त्याचा तेवढा फायदा मिळाला नाही. म्हणजे असं नाहीये की प्रत्येक राज्यात फायदा मिळतो. ममता बॅनर्जी आणि शिवराज सिंग चौहान यांचं वैशिष्ट्य काय आहे, हे स्कीम्स त्यांनी फक्त इलेक्शनच्या 3 महिन्या अगोदर सुरू केले नव्हते, ते लागोपाठ शिवराज सिंग चौहान असे स्कीम्स करत होते महिलांसाठी, नितीश कुमार करत होते महिलांसाठी, ममता बॅनर्जी करत होती महिलांसाठी. ह्याच्या अगोदर ही सुरुवात जयललितांनी केली. जयललितांनी महिलांसाठी अनेक स्कीम सुरू केले, त्याचा त्यांना फायदा झाला. म्हणजे त्यांची एक इमेज झालेली की तुम्ही नेहमी करता, असं नाहीये की 3 महिना इलेक्शनच्या अगोदर करताय. महाराष्ट्र सरकारने ही स्कीम आणली आहे. मला अजूनही वाटतं त्याचा थोडाफार फायदा नक्की होणार आहे महायुतीला. आणि जर इलेक्शन अगदी टाईट इलेक्शन राहिलं तर नक्की कुठे ना कुठे जर महायुती पुढे गेली, लाडकी बहीणचा नक्की त्यांना फायदा होणार आहे. पण एकच जर एक त्यांनी जर मिस्टेक केली, ही जी स्कीम त्यांनी 3 महिन्यापूर्वी आणायच्या अगोदर 1 वर्षापूर्वी केली असती तर लोकांना खरं वाटलं असतं की ही महिलांसाठी आहे. आता काय लोकांना कळलंय की आम्हाला हे इलेक्शनच्या वेळी देतात आहे. मी अजूनही म्हणतो ह्याचा फायदा होणार महायुतीला, पण तेवढा फायदा कदाचित होणार नाही जे शिवराज सिंग चौहान किंवा ममता बॅनर्जी किंवा नितीश कुमार किंवा जयललिताला झालेला. कारण की ते वर्ष करत होते असे स्कीम्स. सिद्धरामय्याला फायदा झाला कारण की सिद्धरामय्या कर्नाटकात त्या क्षणात विरोधी पक्षात होते आणि सरकारच्या विरोध एक अँटी इन्कम्बन्सी होती. त्या अँटी इन्कम्बन्सीच्या वातावरणात त्यांना थोडाफार विमेन्स वोट बँक हा एक नक्की एक फायदा मिळाला. मी शेवटी असं म्हणेन की या देशात आता एक विमेन्स वोट बँक आहे, महिलांचा वोट बँक आहे. आम्ही प्रत्येक राज्यात बघतोय की महिलां आणि पुरुष मध्ये फरक वाढतोय आणि ज्या पक्षाला महिला ते 99% त्यांना यश मिळतं. तर त्या कारणामुळे मला वाटतं लाडली बहीणला जर विरोधी पक्ष महाविकास आघाडी त्याला कॉम्बॅट करू शकली नाही, त्यांच्याकडे आता 3 आठवडे आहेत. आणि दुसरं काय ऍडव्हान्टेज महायुतीकडे आहे की फर्स्ट मूव्हर त्यांनी हे सुरुवात केलंय. आता काही लोक सांगतात की महाविकास आघाडी पण अनाउन्समेंट करेल की आम्ही 2000 रुपये देऊ की 2500 देऊ, पण आता तुमच्या पॉकेटमध्ये आले 1500 महिन्याचे. तो ऍडव्हान्टेज महायुतीकडे आहे, पण तो कितपर्यंत इलेक्शन बदलणार किंवा काही ठिकाणी नक्की त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. आणि वोटर टर्नआउट हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. महिला येतील का वोटिंगसाठी जास्त नंबर्स मध्ये? जर आले तर मला वाटतं नक्की कुठे ना कुठे महायुतीला त्याचा फायदा होऊ शकतो.
महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तरी वोटिंग ट्रेंड्स मी बघितले, त्याच्यामध्ये काही महिला मतदार पुरुषांपेक्षा जास्त मतदान करतायत असं आतापर्यंत तरी कुठे लक्षात आलेलं नाहीये. बघूया यावेळेस त्या महिला मोठ्या प्रमाणात येतात का. 2 कोटीहून जास्त महिलांपर्यंत आमची स्कीम पोहोचली असा दावा सरकारचा आहे. तिथपर्यंत पैसेही गेलेले आहेत असाही सरकारचा दावा आहे.